नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा सनफ्लॉवर किचनसाठी आणि सनफ्लॉवर रबर बँडसाठी हा आपण बेस कसा विणतो तो. याआधी मी याच्या व्हिडिओ पोस्ट केलेल्या आहेत, पण बहुतेक ताईंनी मला ऑफलाईन आणि ऑनलाईन विचारलं होतं की वेगळ्या कलरमध्ये थोडं करून दाखवा, म्हणून मी हे येलो कलरमध्ये तुम्हाला करून दाखवते. हे पहा, आता मी हा येलो शेड घेतलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर दिसेल. हे बघा, आधी सुरुवातीला मी मॅजिक रिंग करते. मॅजिक रिंगसाठी आपण बोटावरून धागा असा गुंडाळून घेतो, बोटाला धागा असा गुंडाळून घेतो आणि मग त्याच्या खालच्या बाजूनी मी ही अशी सुई घालून वरच्या साईडनी हा धागा इकडे खेचून घेऊन साखळी बनवणार आहे. आता इथे मी सुरुवातीला हा बघा, हा असा या बोटाला आपण हा गोंडाळून घ्यायचा, इथे थोडं घट्ट धरायचं आणि एक चैन करून घ्यायची. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी मॅजिक रिंग कशी केली ती. बोटावरून मी हा असा धागा गुंडाळून घेतला, हे बघा, आणि खालच्या बाजूला जो आपला धागा आहे त्याच्यातून मी सुई घालून इकडून हा धागा असा खेचून घेतला. धागा खेचून घेतल्यानंतर या साईडने मी धागा बोटाला गुंडाळून घेतला, इथे मी घट्ट धरलं आणि एक चैन करून घेतली. एक चैन झाल्यानंतर आपल्याला मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. हा झाला माझा पहिला सिंगल क्रोशेट. हे बघा, आपल्याला इथे हा धागा घट्ट धरायचा आहे, इथे बोटाला थोडा टाईट गुंडाळायचा आहे. 6 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. 2 3 4 5 आणि एक 6. हे माझे 6 सिंगल क्रोशेट झाले आहेत. हे बघा, आता आपण जो सुरुवात केलेली जो धागा आपला इथे सुरुवातीला आपण घेतला होता त्याला खेचून घ्यायचा, थोडा टाईट खेचून घ्यायचा, म्हणजे रिंग व्यवस्थित मध्ये होल राहत नाही. हे बघा, पुन्हा मी बोटाला धागा गुंडाळून जो आपला फर्स्ट सिंगल क्रोशेट आहे, साखळी नाही, जो पहिला सिंगल क्रोशेट आहे त्यामधून आपण स्लिप स्टिच करून घ्यायची, म्हणजे आपला हा राऊंड कंप्लीट होतो. हे बघा, हा माझा राऊंड, फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे 6 सिंगल क्रोशेटचा. आता पुन्हा इथे एक चैन घ्यायची आणि प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2-2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 12 सिंगल क्रोशेट मिळतात. सॉरी, प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण 2-2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत. ही जी मध्ये रिंगमध्ये जो होल येतो, तो जो हा आपला सुरुवातीचा धागा आहे त्याला खेचल्यानंतर ते बघा, ते पुन्हा आपली रिंग टाईट होऊन जाते, म्हणजे तो होल दिसत नाही तिथे. म्हणजे आपण फ्लावर्स किंवा किचन करतो तेव्हा आपलं त्याच्यामध्ये घातलेलं आपण जे फायबर फिलिंग यूज करतो ते त्याच्यामध्ये दिसण्यात येत नाही. पुन्हा मी पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घेतली. आता पुन्हा इथे आपण एक साखळी घेणार आहोत आणि सेम सिंगल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट आपल्याला करायचा आहे. सॉरी, सेम सिंगल क्रोशेटवर आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे.
नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये 2 सिंगल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट, पुन्हा नेक्स्टमध्ये 1 सिंगल क्रोशेट, पुन्हा नेक्स्टमध्ये 2 सिंगल क्रोशेट, म्हणजे 1 2 1 2 असं आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये घ्यायचं आहे. तर तिसऱ्या राऊंडमध्ये एकूण आपल्याला 18 सिंगल क्रोशेट मिळतील. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये 6, दुसऱ्यामध्ये 12 आणि तिसऱ्यामध्ये एकूण आपल्याला 18 सिंगल क्रोशेट मिळतात. आता पुन्हा आपण पहिला सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. साखळीवर नाही करायचं, पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून आपला राऊंड पूर्ण करून घेतो. हा आपला तिसरा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. हे बघा, आपली असा आपला बेस रेडी होत जातो. पुन्हा एक चैन घ्यायची, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट आणि थर्ड स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट, म्हणजे 1 1 आणि 2 असं आपल्याला घ्यायचं आहे. पुन्हा एक सिंगल क्रोशेट, पुन्हा नेक्स्टमध्ये एक सिंगल क्रोशेट आणि नेक्स्ट 2, म्हणजे 1 1 2 असे सिंगल क्रोशेट आता आपल्याला घ्यायचे आहेत. असे चौथ्या राऊंडमध्ये एकूण आपल्याला 24 डबल क्रोशेट मिळतात. 6 12 18 आणि 24 असं आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हे बेस आपण सनफ्लावर किचनसाठी, सनफ्लावर रबर बँडसाठी वरचा बेस आपण असा विणतो आणि खाली जो बेस लावतो आपण ग्रीन कलरचा, तो बेस आपण रबर बँडमध्ये विणतो. त्याच्या व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत कसं विणायचं ते, पण ते ब्राऊन कलरमध्ये असल्यामुळे आपल्या काही मैत्रिणींना ते बघायला किंवा विणायला थोडं कठीण पडत होतं. म्हणून मला ऑफलाईनसुद्धा खूप मैत्रिणींनी मला विचारलं आणि ऑनलाईन पण काही मैत्रिणींनी मला विचारलं की पुन्हा एकदा बेस करून दाखवा, म्हणून मी ही व्हिडिओ आता पोस्ट करत आहे. 1 1 2 असं घेऊन आपल्याला हा चौथा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा शेवटचा राऊंड आहे आता आपला. आता पुन्हा आपण पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. स्लिप स्टिच करून मी घेतलेली आहे. असा आपला हा बेस पूर्ण झालेला आहे. एक चैन घेऊन आपण धागा कट करून घेणार आहोत. एक चैन घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. हे पहा, हे धागे आपण नंतर जेव्हा आपण पाकळ्या करतो किचनसाठी, म्हणजे सनफ्लावर बनवण्यासाठी जेव्हा आपण पाकळ्या करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण हे धागे हाईड करून घेतो. हे बघा, हे जे धागे आहेत आणि हा जो आपला सुरुवातीचा धागा असतो, मध्ये जर तुम्हाला होल वाटला तर तुम्ही तो धागा खेचून घ्यायचा, म्हणजे तिथे
होल दिसत नाही आणि हा आपला सुंदर असा बेस रेडी होऊन जातो. तुम्ही असेच किचनसाठी आणि सनफ्लॉवर रबर बँडसाठी बेस करा. पण सनफ्लॉवर रबर बँडचा मागचा बेस कसा करायचा याची व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.